सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी जास्त उत्साहाचा नसेल. उत्पन्नामध्ये वाढ झाल्यानं तुमचं मन प्रसन्न राहील. शुभ कार्यामध्ये तुम्ही पैसे खर्च कराल. प्रियजनांशी सुसंवाद साधाल, नाहीतर तुम्हाला त्रास होईल. पैशांशी संबंधित काही कामं तुमची रखडतील. भाऊ बहिणींकडून तुम्हाला सहकार्य मिळेल. एखाद्या गोष्टीबाबत असणारी चिंता तुमची दूर होईल. आज नशीब 90% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज सूर्यदेवतेला जल अर्पण करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी संमिश्र असेल. व्यवसायामध्ये तुम्हाला चढ उतारांचा सामना करावा लागेल, परंतु नफा मात्र चांगला होईल. वडिलोपार्जित मालमत्ता तुम्हाला मिळेल. सामाजिक प्रकरणांमध्ये सामंजस्य ठेवा, अन्यथा तुम्हाला त्रास होईल. वरिष्ठांशी सुरू असलेले मतभेद तुमचे वाढतील. भूतकाळातील चुकांचा तुम्हाला त्रास होऊ शकतो. आज नशीब 61% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंच्या मंदिरामध्ये चण्याची डाळ आणि गूळ पिवळ्या कापडामध्ये बांधून अर्पण करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी चांगला असणार आहे. धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्याची तुम्हाला संधी मिळणार आहे, ज्यामुळे तुमची प्रतिष्ठा वाढेल. कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्याबाबत तुम्ही चिंतेमध्ये राहाल. लोककल्याणाच्या कामात तुम्ही सहभागी होण्याची तुम्हाला संधी मिळेल. शारीरिक समस्या तुम्हाला बऱ्याच काळापासून त्रास देत असतील तर त्यातून तुम्हाला सुटका मिळेल. निर्णय तुम्ही आज विचारपूर्वक घ्या, ज्यामुळे तुम्हाला फायदा होईल. आज नशीब 69% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री शिव चालीसाचं पठण करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा आरोग्याच्या बाबतीत थोडा कमकुवत असेल. खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे पोटाशी संबंधित समस्या तुम्हाला उद्भवू शकतात. बाहेरच्या लोकांनी तुम्हाला सल्ला दिल्यानं तुमचं नुकसान आज होईल. आजचा दिवस कामाच्या बाबतीत थोडा कमजोर असेल. व्यवसायामध्ये तुम्ही कोणावरही आंधळेपणाने विश्वास ठेवू नका. विश्वासघात होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे तुम्ही दुखावले जाल. आज नशीब 71% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरिबांना वस्त्र किंवा अन्नदान करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्या नेतृत्व क्षमतेमध्ये वाढ करेल. प्रेम जीवनामध्ये सुरू असलेल्या समस्यांपासून तुम्हाला आराम मिळेल. तुम्ही आज एकमेकांची काळजी घ्याल. काही वैयक्तिक बाबींमध्ये तुम्ही गांभीर्याने विचार कराल. कुटुंबाला एकत्र ठेवण्याचा तुम्हाला आज प्रयत्न करावा लागेल. कोणतीही इच्छा तुमची अपूर्ण असेल तर ती आज पूर्ण होऊ शकते. नवीन कामासाठी तुम्ही प्रयत्न करत असाल तर त्यामध्ये तुम्हाला यश मिळेल. व्यवसायामध्ये चांगली डील करून तुम्हाला मोठा नफा मिळेल. आज नशीब 66% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज ब्राह्मणाला दान धर्म करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा पैशांच्या बाबतीमध्ये चांगला असेल. कठोर परिश्रमाने तुम्हाला सर्व काही तुम्ही मिळवू शकता. विरोधकांमुळे तुमच्या कामामध्ये अडचणी वाढतील. महत्त्वाच्या चर्चेमध्ये तुम्ही सहभागी व्हाल. व्यवहारामध्ये तुम्ही स्पष्टता ठेवा. कोणाकडूनही पैसे उधार घेणं तुम्हाला टाळावं लागेल, अन्यथा तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागेल. आज नशीब 92% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही कपाळावरती चंदनाचा टिळा लावा. आता पुढची रास तुळ रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा अत्यंत हुशारीने पुढे जाण्याचा दिवस आहे. विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणाचे मार्ग आज मोकळे होतील. नोकरीच्या शोधामध्ये असणाऱ्यांना चांगली बातमी मिळेल. कुटुंबातील सदस्यांशी बोलण्यामध्ये तुम्ही आज वेळ घालवाल. खूप दिवसांनी तुम्ही आज मित्रांना भेटाल. कौटुंबिक जीवनातील तणावातून तुम्हाला मुक्तता मिळेल. तुम्हाला आज विश्रांतीची गरज आहे. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज शनिदेवतेला तिळाचं तेल अर्पण करून आशीर्वाद घ्या. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी खास असेल. नवीन मालमत्तेच्या संपादनामुळे तुम्ही आनंदी असाल. कुटुंबातील गोंधळामुळे तुम्ही बाहेर पडाल. वैयक्तिक बाबींवरती तुम्ही पूर्ण लक्ष केंद्रित करा.
नवीन कामामध्ये रस दाखवल्यानं नक्कीच तुम्हाला यश मिळेल. महत्त्वाची कामं पूर्ण झाल्यामुळे तुम्ही आनंदी असाल. सहकाऱ्यांसोबत जुन्या गोष्टींवरती तुम्ही चर्चा कराल. आज नशीब 77% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही रोज रात्री कुत्र्याला चपाती खाऊ घाला. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की व्यवसाय करणाऱ्यांसाठी आजचा दिवस चांगला आहे. व्यवसायातील डीलबद्दल तुम्हाला चांगली बातमी मिळेल. प्रेम जीवनामधील जो दुरावा असेल तो आज दूर होऊ शकतो. सामाजिक नात्यातील अडचणी दूर होतील. प्रलंबित कामं तुम्ही वेळेवरती पूर्ण करा. कामाच्या बाबतीत कोणतीही जोखीम घेणं टाळा, अन्यथा तुम्हाला भविष्यात समस्यांचा सामना करावा लागेल. आज नशीब 62% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गणपतीला दूर्वा अर्पण करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी उत्साहानं भरलेला असेल. मुलांना संस्कार, परंपरा आणि इतरांचा आदर राखवायला तुम्ही शिकवा. दिलेलं वचन पूर्ण करण्याचा आज प्रयत्न करा. विद्यार्थ्यांना नवीन कामामध्ये यश मिळेल. तुमच्या आवडीचे तुम्हाला काहीतरी मिळेल. कुटुंबातील सदस्यांशी तुम्ही समस्येवरती चर्चा कराल. विश्वासार्हता आणि आदर वाढल्यानं तुम्ही आनंदी राहाल. तुमच्यामध्ये प्रेम आणि सहकार्याची भावना कायम राहील. आज नशीब 70% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गाईला गूळ खाऊ घाला. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा जबाबदारीने काम करण्याचा दिवस आहे. दीर्घकालीन योजना आज तुमच्या पुढे सरकतील. सर्जनशील कार्याला तुम्हाला चालना मिळेल. वैयक्तिक बाबींमध्ये महत्त्वाचा निर्णय तुम्हाला आज घ्यावा लागेल. तुमच्या बोलण्यातला गोडवा तुम्हाला आज मान देईल. मुलांना आज तुम्ही एखाद्या जबाबदारीचं काम द्याल. आज नशीब 83% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिवळ्या वस्तूचं दान करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की मीन राशीसाठी आजचा दिवस हा खूप व्यस्त असेल. खर्चामध्ये वाढ झाल्यानं तुम्ही थोडे चिंतेमध्ये असाल. विरोधक तुमच्यावरती वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करतील. परदेशातून आयात निर्यात व्यवसाय करणाऱ्या लोकांना काही समस्यांचा सामना हा करावा लागू शकतो. कामाच्या ठिकाणी कठोर परिश्रम आज तुम्हाला घ्यावे लागतील. जवळचे नातेवाईक आज तुमच्या घरी येतील. व्यवसायामध्ये आज तुम्ही कोणावरही विश्वास ठेवू नका. आज नशीब 93% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज मुंग्यांना पीठ खाऊ घाला. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं राहणार आहे आजचं राशी भविष्य. मी ईश्वरचरणी एवढीच प्रार्थना करेल की आज प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काही चांगली बातमी नक्कीच घडावी. तर मग मित्रांनो, भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. परंतु तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आणि रोजच्या नवीन राशी भविष्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.